शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। गेल्या वर्षी पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीतून शेतकरी कसबसा सावरत असताना आता भर उन्हाळ्यात बेमोसमी पावसाने शेतकऱ्यांची दानादन उडवली आहे। मागील 15 दिवसात आधी सलग 3 दिवस आणि आता सलग 2 दिवसांपासून जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे। या पावसात सोमवारी जिल्ह्यातील 9 तालुक्यात 21,567 शेतकऱ्यांचे 11,000 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे। विनाकारण शिवीगाळ का करतोस अशी विचारणा केल्याच्या रागातून एकाच लोखंडी कोयत्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना मोची गल्ली येथे सोमवारी दुपारी 11 वाजेच्या दरम्यान घडली। सोमनाथ हिरालाल बिद्रे असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनिकेत अशोक लव्हाळे यांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। निमगाव भागातील निंबळक रस्त्यावरून पायी जात असताना पाठीमागून आलेल्या वाहनाची धडक बसून झालेल्या अपघातात एक जण जखमी झाला आहे। उत्तम नामदेव देवकर असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। त्यांच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून वाहन चालकाविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। चॉकलेट व पैशाचे आमिष दाखवून 2 अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केल्याची घटना सोमवारी दुपारी 11 वाजेच्या दरम्यान घडली। या प्रकरणी अमित सुभाष गवळी याच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी 2 जणांविरुद्ध MIDC पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हा प्रकार 22 मार्च रोजी घडला आहे। या प्रकरणी विवाहितेच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारती एकनाथ राजळे व प्रकाश एकनाथ राजळे यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।